नमस्कार मित्रांनो, आज आपण इतिहासाचे सराव प्रश्न पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न 1. पुढीलपैकी कोणता ग्रंथ महात्मा फुले यांचा नाही? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 चाणक्य. मित्रांनो, महात्मा फुले यांनी 1873 गुलामगिरी हा ग्रंथ लिहून तो अमेरिकेतील गुलामगिरी विरुद्ध लढणाऱ्या लोकांना अर्पण केला. 1869 ब्राह्मणांचे कसब हे पुस्तक लिहिले आणि 1885 इशारा हे पुस्तक लिहून जातीभेदाविषयीचे आपले विचार स्पष्ट केले. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2. काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्षपद कोणी भूषविले? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मौलाना आझाद. मौलाना आझाद हे 1939 ते 1946 काँग्रेसचे अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न क्रमांक 3. स्वराज पार्टीच्या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणाचा सहभाग होता? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 2 आणि 3. स्वराज पार्टी स्थापनेमध्ये CR दास, मोतीलाल नेहरू यांचा सहभाग होता. स्वराज पार्टीची स्थापना 1923 अलाहाबाद येथे झाली. प्रांतातील द्विदल राज्य पद्धती बरखास्त करावी अशी स्वराज पक्षाची मागणी होती. प्रश्न 4. खालीलपैकी कोणी महात्मा गांधीजींना राष्ट्रपिता म्हणून सर्वप्रथम संबोधले होते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सुभाषचंद्र बोस. सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधीजींना राष्ट्रपिता म्हणून सर्वप्रथम संबोधले होते. प्रश्न 5 पाहूया. खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाला सर्वांगीण सुधारकाचे आद्य प्रवर्तक म्हणून संबोधले गेले? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लोकहितवादी. लोकहितवादी म्हणजेच गोपाळ हरी देशमुख. 1848 प्रभाकर या साप्ताहिकात लोकहितवादी या नावाने त्यांनी शतपत्रे लिहिली. प्रश्न 6. भारत नवजवान सभा या संस्थेचे संस्थापक कोण होते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भगतसिंग. भगतसिंग यांनी 1931 या संस्थेची स्थापना केली. प्रश्न 7. भाग्यापेक्षा जास्त कर्मावर भर द्या हा कोणत्या सामाजिक संस्थेचा उद्देश होता? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्रार्थना समाज. प्रार्थना समाजाची स्थापना 31 मार्च 1867 रोजी मुंबई येथे डॉक्टर आत्माराम पांडुरंग, न्यायमूर्ती रानडे, डॉक्टर भांडारकर इत्यादींनी केली. अस्पृश्यता, जातीयता, बालविवाह, मूर्तिपूजा इत्यादी अनिष्ट प्रथांवर या समाजाने टीका केली होती. प्रश्न क्रमांक 8. तृतीय रत्न हे नाटक कोणी लिहिले? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महात्मा फुले. महात्मा फुले यांनी 1855 तृतीय रत्न हे नाटक लिहून पुरोहित वर्गावर टीका केली. प्रश्न 9. दत्तमहाष्य हा 7000 ओव्यांचा ग्रंथ कोणी लिहिला? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वासुदेव बळवंत फडके. वासुदेव बळवंत फडके यांना भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील आद्य क्रांतिकारक किंवा सशस्त्र क्रांतीचे जनक मानले जाते आणि वासुदेव बळवंत फडके हे दत्त उपासक होते. त्यांनी दत्तमहाष्य हा 7000 ओव्यांचा ग्रंथ लिहिला. प्रश्न 10. दादाभाई नौरोजींनी कोणता सिद्धांत मांडला? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 संपत्तीचे अपहरण. दादाभाई नौरोजी हे पारसी होते. चांगले शिक्षक, सुती व्यापारी आणि प्रारंभीचे भारतीय राजकीय व सामाजिक नेतेही होते. भारतातील संपत्तीचा ओघा ब्रिटनकडे कसा वाहिला जात होता याकडे त्यांनी लक्ष वेधले. प्रश्न 11. उमाजी नाईक यांचा जन्म पुरंदरमधील कोणत्या गावात झाला? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भिवरी. उमाजी नाईक यांचा भिवरी गावात जन्म झाला. प्रश्न 12. महात्मा फुले यांनी नाभिकांचा संप का घडवून आणला? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 केशवपणाची चाल बंद व्हावी म्हणून. समाजातील विधवा स्त्रियांची दयनीय अवस्था नष्ट करण्यासाठी विधवांच्या केशवपणाविरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला. प्रश्न क्रमांक 13. कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ कोणी लिहिला? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अनुताई वाघ. ठाणे जिल्ह्यातील कोसबाड येथील थोर समाजसेविका होत्या. श्री जागृती व आदिवासी शिक्षण या क्षेत्रात अनुताईंनी मोलाचे कार्य केले. पुढचा प्रश्न
प्रश्न 14. कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 प्लासी. बंगालच्या नवाब अलीवर्दी खान यांच्या मृत्यूनंतर नवाब झालेला सिराजउद्दौला व बंगालचा गव्हर्नर रॉबर्ट क्लाइव्ह यांच्यातील या लढाईने भारतामध्ये इंग्रजी सत्तेचा पाया घातला गेला. प्रश्न 15. अहमदनगर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या तालुक्यात स्वातंत्र्य सेनानी बापट यांची जन्मभूमी आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पारनेर. पांडुरंग महादेव बापट उर्फ सेनापती बापट हे भारतीय क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक होते. मुळशी सत्याग्रहाचे त्यांनी नेतृत्व केले, म्हणून जनतेने त्यांना सेनापती ही पदवी बहाल केली. त्यांचा जन्म 12 नोव्हेंबर 1880 मध्ये झाला. प्रश्न 16. इसवी सन 1930 मध्ये पहिल्या गोलमेज परिषदेचे आयोजन कुठे झाले? कोणी केले? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रॅमसे मॅकडोनाल्ड. 1930 मध्ये लंडन येथे पहिली गोलमेज परिषद भरविण्यात आली. काँग्रेसशिवाय भारतातील सर्व राजकीय संघटनांचे प्रतिनिधी हजर होते. मुस्लिमांबरोबर अस्पृश्यांसाठीही स्वतंत्र मतदारसंघाची मागणी डॉक्टर आंबेडकरांनी केली. प्रश्न 17. पंचशील करारावर सर्वप्रथम सही करणारे 2 देश कोणते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भारत आणि चीन. प्रश्न 18. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे 14 तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1927. 20 मार्च 1927 रोजी बाबासाहेबांनी महाड येथे 14 तळ्यांचा सत्याग्रह केला. तसेच 1927 मध्ये बाबासाहेबांनी बहिष्कृत भारत हे पाक्षिक सुरू करून आपली मते मांडली. याच वर्षी 25 डिसेंबर 1927 रोजी बाबासाहेबांनी मनुस्मृतीचेही दहन केले होते. प्रश्न क्रमांक 19. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जवाहरलाल नेहरू. जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान व भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे अग्रणी असलेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय नेते होते. प्रश्न 20. बाबा आमटे यांचे पूर्ण नाव कोणते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मुरलीधर देवीदास आमटे. हे एक थोर मराठी समाजसेवक होते. कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी त्यांनी चंद्रपूर, महाराष्ट्र येथे आनंदवन नावाचे आश्रम सुरू केले होते. याशिवाय सामाजिक चळवळींमध्ये सहभाग घेतला होता. यांना आधुनिक भारताचे संत या नावाने गौरविले जाते. प्रश्न क्रमांक 21. अभिनव भारत संघटनेची स्थापना केव्हा झाली? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1904. विनायक दामोदर सावरकर यांनी 1900 मध्ये नाशिक येथे क्रांतिकारकांची मित्रमेळा नावाची संस्था काढली. तिचेच रूपांतर 1904 मध्ये अभिनव भारत या संस्थेत झाली. प्रश्न क्रमांक 22. रास्तगोपतर म्हणजे खरी बातमी या नावाने साप्ताहिक काढले टिंबटिंब यांनी. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी यांना भारताचे पितामह म्हणून ओळखतात. तसेच भारतीय अर्थशास्त्राचे जनक सुद्धा म्हणतात. प्रश्न 23. टिंबटिंब या व्हाईसरायच्या कारकिर्दीत इसवी सन 1911 मध्ये भारताची राजधानी कोलकात्याहून दिल्ली येथे नेण्यात आली. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लॉर्ड हार्डिंग्ज. लॉर्ड हार्डिंग्ज यांनी रविवारी ही साप्ताहिक सुट्टी सुरू केली. प्रश्न 24. टिंबटिंब हा सहकार चळवळीचा जनक म्हणून ओळखला जातो. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रॉबर्ट ओव्हन. रॉबर्ट ओव्हन हा सहकार चळवळीचा जनक म्हणून ओळखला जातो. प्रश्न 25. साधना साप्ताहिकाचे संस्थापक संपादक टिंबटिंब होते. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 साने गुरुजी. 1948 मध्ये त्यांनी साधना हे साप्ताहिक सुरू केले. तसेच श्यामची आई ही सुप्रसिद्ध कादंबरीही त्यांनी लिहिली. प्रश्न 26. शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथाचे रचयिता टिंबटिंब होते. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे
पर्याय क्रमांक 2 महात्मा फुले. 1883मध्ये शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ लिहून त्यांनी शेतकऱ्यांच्या दयनीय स्थितीचे वर्णन केले. शिक्षणाशिवाय शेतकऱ्यांची स्थिती सुधारणार नाही हे त्यांनी या ग्रंथातून स्पष्ट केले. प्रश्न 27. टिंबटिंब यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून आपली सर ही पदवी ब्रिटिश शासनास परत केली. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोर यांची प्रसिद्ध साहित्यकृती ही जनगण मन आणि गीतांजली होती. प्रश्न 28. महात्मा फुले यांचे जीवन कार्य पाहिल्यावर त्यांच्यावर असलेला कोणत्या पाश्चात्य विचारवंताचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सर थॉमस पेन. सर थॉमस पेन यांच्या राईट्स ऑफ मॅन या ग्रंथाचा त्यांच्यावर प्रभाव पडला होता. समाजातील विषमता, जातीयता व अज्ञान यांवर मात करण्यासाठी शिक्षण हा एकमेव मार्ग आहे असे त्यांचे मत होते. प्रश्न 29. पुण्यामध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना टिंबटिंब यावर्षी करण्यात आली. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1884. 1884 साली लोकमान्य टिळकांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. तसेच त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव सुरू केले. प्रश्न क्रमांक 30. महात्मा फुले जन्मगाव असलेले कटगुण हे कोणत्या जिल्ह्यातील आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सातारा. महात्मा फुले यांचे पूर्वज सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावचे मूळ रहिवासी होते. महात्मा फुले क्षत्रिय माळी होते. तसेच त्यांचे पूर्वज कटगुण चौगुले होते. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.